रस्त्यांवरती असे दुकानांचे साहित्य या ठिकाणी ठेवलेले आहे आणि ते पेटवण्यात आलेले आहे। 2 दुकाने या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न झाला आहे, मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केली आणि अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झाल्यानंतर कुठेतरी या ठिकाणी आग आटोक्यात आणली। मात्र पोलिसांच्या दिशेने आता आंदोलक दगडफेक या ठिकाणी करतायत। पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आल्याची स्थिती आहे। एकूणच परभणीचा आंदोलन खरं तर आता त्याला हिंसक वळण आलं आहे आणि आता पोलिसांकडून अश्रुधारांच्या नळकाट्या फोडल्या जात आहेत। पोलीस आंदोलकांच्या दिशेने या ठिकाणी अश्रू नळीधाराच्या नळकाट्या फोडत आहे। या ठिकाणी अश्रूंचा मारा केला जातोय। आपण थेट दृश्यातून पाहू शकतात। आंदोलकांनी या ठिकाणी पोलिसांवरती दगडफेक केली आहे आणि पोलीस आता या ठिकाणी आंदोलकाच्या दिशेने धावून जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। नळकांड्या फोडल्या जात आहे। अश्रुधुराच्या या ठिकाणी आता आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आल्याचं थेट दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो। अगदीच नाझीर, एकूणच नेमकं या ठिकाणी किती लोकांचा जमाव आहे आणि कशा पद्धतीने पोलिसांचे हे प्रयत्न सुरू आहेत? हजारो कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी हजारो कार्यकर्ते या ठिकाणी सकाळपासूनच जमलेले होते, मात्र दुपारपासून कुठेतरी हिंसक वळण या आंदोलनाला एकूण लागलेलं आहे। पोलिसांच्या दिशेने या ठिकाणी आता दगडफेक होते, अश्रुकांड्या या ठिकाणी फोडल्या जात आहे। पोलिसांकडून आंदोलक या ठिकाणी सातत्याने दगडफेक या ठिकाणी करत आहेत आणि हजारोच्या संख्येने जमाव या ठिकाणी जमलेला आहे, आपल्याला दिसून येते। अगदीच नाझीर, तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या। एकूणच आपण पाहतो या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा हे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहे। आपण पाहू शकतोय मोठ्या प्रमाणात ही आग लावल्याचं सुद्धा आपल्याला या दृश्यांमधून दिसतंय। दुकानं अक्षरशः या कार्यकर्त्यांनी पेटवलेली आहेत। संविधानाची विटंबना केल्या प्रकरणाचा हा वाद आहे आणि त्यावरून आंबेडकरी अनुयायी प्रचंड आक्रमक झाल्याचं आपण पाहू शकतोय आणि त्यामुळे आता पोलिसांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागतोय। पोलिसांनी आतापर्यंत इथे अश्रुधराच्या नळकांड्या फोडल्याचंही दिसतंय। आता पोलीस या ठिकाणी आंदोलकांच्या दिशेने धावून जाताना आपल्याला दिसून येते। सगळीकडे धूर पसरलेला आहे, अश्रू नळकांड्या फोडल्या जात आहेत। त्याचा त्रास आम्हाला देखील या ठिकाणी डोळ्यामध्ये आणि नाकामध्ये या ठिकाणी प्रचंड त्रास होत आहे। मात्र पोलीस खरं तर या ठिकाणी पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सातत्याने करत आहे। स्वतः जिल्हा पोलीस दलातील मोठे अधिकारी या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेले आहेत, आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र मोठ्या प्रमाणावर आगीच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे कुठेतरी पोलीस आता ऍक्शन वरती आल्याचं आपल्याला पाहायला दिसून येते। मात्र आंदोलक या ठिकाणी अद्यापही शांत झालेले नाही। काही प्रमाणावर दगडफेक आंदोलकांकडून या ठिकाणी करण्यात येत आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। आता या संदर्भात बोलण्यासाठी या ठिकाणचे आंदोलक राहुल पाटील आपल्या सोबत आहेत। माफ करा, स्थानिक आमदार या ठिकाणचे आपल्या सोबत आहेत बोलण्यासाठी। राहुलजी, आपण एकूणच पाहतोय परभणीमध्ये वातावरण सध्या प्रचंड हिंसक झालेलं आहे। पोलिसांना अक्षरशः अश्रुधुराचा वापर करावा लागतोय, कसं पाहताय?